Good afternoon, friends. Today we see the new assembly, that is a screw jack. This is a screw jack assembly. Here they are showing a screw jack coupling details. Before going to start this assembly of screw jack and details of screw jack, we first understand what is meant by screw jack. So we first see this 3D figure. We first see this 3D figure. We first this 3D figure. This is a screw jack. This screw jack consists of, I reduced the first size. These are the various parts of screw jack. I again reduce size. See, this is a screw jack. For what purpose screw jack is used? Screw jack is used to lift. Screw jack is used to lift load. Correct? Screw jack means here with help of this Tommy bar or with help of this handle we apply a load. We apply effort and this load is lifted. Means by applying a effort, by applying a small effort, we can lift a high load. Correct? That is the function of screw jack. तुम्ही फर्स्ट इयरमध्ये इंजिनिअरिंग मेकॅनिक्समध्ये स्क्रू जॅकचे वेगवेगळे प्रॉब्लेम सॉल्व केले असतील. आपल्याला तुम्ही थर्ड इयरला गेल्यानंतर हा स्क्रू जॅक ॲक्च्युअली डिझाईन करायचा आहे. तर स्क्रू जॅक म्हणजे तुम्ही आपण फोर व्हीलर तुम्ही पाहिली असेल. फोर व्हीलरचं जेव्हा टायर पंक्चर होतं किंवा ती आपल्याला टायरची असेंब्ली काढावी लागते तेव्हा आपण त्या एक जॅक लावतो आणि त्या जॅकने पायाने किंवा हाताने तिथे एफर्ट लावतो आणि ती जी कार आहे ती एका साईडने वरती लिफ्ट होते. हे तुम्ही गॅरेजवर मेकॅनिकलच्या वर्कशॉपमध्ये तुम्ही हे बघितलं असेल. तिथे आपण जो जॅक लावतो ती स्क्रू जॅकचंच ॲप्लिकेशन आहे. तुम्हाला कळतं इथपर्यंत? तर स्क्रू जॅक इज यूज टू लिफ्ट अ लोड by applying a small effort. Means by applying a small effort we can lift a more amount of load. तर ही स्क्रू जॅकचे डिटेल्स आहे. ही स्क्रू जॅकची बॉडी आहे. हे स्क्रू जॅकचं बुश आहे. हे स्क्रू जॅकचा बुश आहे किंवा याला नट देखील म्हणतात. आणि हा स्क्रू जॅकचा स्पिंडल आहे किंवा याला स्क्रू म्हणतात. याला स्पिंडल किंवा स्क्रू. आणि इथून आपण टॉमी बार इथे इन्सर्ट करतो आणि या विथ हेल्प ऑफ दिस टॉमी बार वी अप्लाय एफर्ट बाय रोटेटिंग दिस टॉमी बार इन क्लॉकवाइज डायरेक्शन और अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन वी लिफ्ट द लोड और वी लोअर द लोड. म्हणजे या टॉमी बारने इथे एका साईडने आपण एफर्ट लावून याला क्लॉकवाइज फिरवतो आणि हा स्क्रू आहे याला स्पिंडल असे देखील म्हणतात. आणि त्याच्यावरती हा कप ठेवलेला आहे आणि हे वॉशर आणि याच्या इथे आपण इथे आपण लोड अप्लाय करतो. तर ही स्क्रू जॅकचं म्हणजे इंट्रोडक्शन आहे. तर मला वाटतं तुम्हाला समजलं असेल स्क्रू जॅक म्हणजे काय. स्क्रू जॅक मीन्स स्क्रू जॅक हे लोड लिफ्ट करण्यासाठी वापरतात आणि आपण लोड लिफ्ट करण्यासाठी स्मॉल अमाऊंट आपण वापरतो. तुम्ही लिफ्ट बघितली असेल. लिफ्टमध्ये सुद्धा आपण लिफ्टमध्ये 10 माणसं बसतात. 10 माणसांचं जे लोड आहे ते खालच्या ग्राउंड फ्लोअरवरून 4थ्या मजल्यावर लिफ्ट केलं जातं. ते कशाच्या साह्याने लिफ्ट केलं जातं? या स्क्रू जॅकच त्या लिफ्टमध्ये वापरलेले आहेत. त्या लिफ्टमध्ये 4 स्क्रू जॅक वापरलेले असतात आणि या स्क्रू जॅकला आपण जे एफर्ट देतो तो इलेक्ट्रिकल एनर्जी मेकॅनिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट होते व आपण आपला एफर्ट त्या स्क्रू जॅकला देतो व तो स्क्रू जॅक लोड फिरून ते आपला जे आपण त्या लिफ्टमध्ये उभं आहे ते लोड लिफ्ट करून वरती घेऊन जातात. हे स्क्रू जॅकचं लिफ्ट आपला जॅक जे गॅरेजमध्ये वापरतात टॉगल जॅक हे वेगवेगळे स्क्रू जॅकचे ॲप्लिकेशन्स आहेत. तर आपल्याला आता हा स्क्रू जॅक ड्रॉ करायचा आहे.
आपला मेकॅनिकल वर्किंग ड्रॉइंगमध्ये जो मेन ऑब्जेक्टिव्ह आहे तो काय आहे, याच्या डिटेल्स ड्रॉ करायचे आणि याचा असेंब्ली ड्रॉ करायची. तर आपल्याला परीक्षेमध्ये मी पुन्हा पुन्हा प्रत्येक असेंब्लीच्या वेळेस सांगत आहे की आपल्याला परीक्षेमध्ये याचे डिटेल्स आणि असेंब्लीज काढायचे, आपल्याला याचा 3D व्ह्यू काढायचा नाही आहे. कळत आहे? तर मी पुन्हा याचे पार्ट सांगतो. स्क्रूजॅकचे 7-8 पार्ट्स आहेत. सगळ्यात मेन फंडामेंटल त्याचा पार्ट जो आहे ते बॉडी. ही बॉडी ऑफ स्क्रूजॅक आहे. यामध्ये हे नट किंवा हा बुश याच्यात बसतो. हा स्क्रू आहे. हा स्क्रू क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज या नटमध्ये फिरतो. याला थ्रेडेड पोर्शन आहे आणि या नटला इंटरनल थ्रेड दिलेले आहेत. या स्क्रूला एक्सटर्नल थ्रेड आहेत. हा स्क्रूचा तुमचा हेड आहे आणि त्याच्यावरती हा कप फिक्स केलेला आहे. हे आतमध्ये वॉशर जातं आणि हा टॉमी बार. इतके तुमचे स्क्रूजॅकचे वेगवेगळे पार्ट्स आहेत. आता आपण त्याचा एक व्हिडिओ पाहू आणि त्याच्यानंतर आपण पुढे जाऊ. ठीक आहे. हा स्क्रूजॅकचा आपण एक ॲनिमेशन पाहत आहोत. हे स्क्रूजॅक आहे. ही स्क्रूजॅकची त्याने इथे असेंब्ली दाखवलेली आहे. ही स्क्रूजॅकची 3D फिगर आहे. ही खाली जे लोअर पार्ट आहे हा कोनिकल फ्रस्टम ऑफ कोन टाईप जो पार्ट आहे याला तुम्ही बॉडी ऑफ स्क्रूजॅक म्हणतात. या आतमध्ये हा जो फेंड ब्ल्यू पार्ट इन्सर्ट झालेला आहे तो नट आहे किंवा बुश आहे आणि हा तुमचा स्पिंडल आहे. हा स्क्रू किंवा स्पिंडल या स्क्रूजॅकच्या बॉडीमध्ये खाली किंवा वरती रोटेट होतो आणि इथे आपण लोड लावतो. हा कप आहे. आतमध्ये वॉशर टाकतात आणि इकडून टॉमी बार इन्सर्ट केलेला आहे आणि बाय रोटेटिंग बाय अप्लाइंग एफर्ट या म्हणजे या टॉमी बारला आपण जसे एफर्ट लावू आणि क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज एफर्ट लावला, समजा क्लॉकवाईज एफर्ट लावला तर हा स्क्रू वरती लिफ्ट होईल आणि अँटी क्लॉकवाईज एफर्ट लावला तर हा स्क्रू खाली जाईल. म्हणजे लोड एक तर रेज होईल किंवा लोड एक तर लोअर केलं जाईल. ते आपलं स्क्रूजॅकचं ॲप्लिकेशन आहे. कळत आहे? तर आपण हा स्क्रूजॅकचा व्हिडिओ पुन्हा एकदा पुढे जाऊ. अशा पद्धतीने हा लोड एक तर लिफ्ट होतो किंवा लोड लोअर होतो. ही स्क्रूजॅकची त्याने रोटेटेड करून असेंब्ली दाखवलेली आहे. अशा पद्धतीने लोड लिफ्ट किंवा लोड लोअर केला जातो. जसं आपण लिफ्टमध्ये जातो, लिफ्टमध्ये लोड हे स्क्रूजॅकची ती डिटेल्स पार्ट काढत आहे. हा सेट स्क्रू, हे वॉशर, हा सेट स्क्रू आहे, हा वॉशर आहे. हे छोटे छोटे स्क्रूजॅकचे पार्ट्स आहेत. हा कप आहे, हा कप आहे. हा तुमचा नट किंवा बुश याला आपण म्हणू शकतो आणि ही तुमची बॉडी आहे. ही बॉडी फ्रस्टम ऑफ कोन टाईप बॉडी आहे. आणि आता हे आपण तुम्ही इथे पाहत आहात हे स्क्रू जॅकचे एवढे डिसेंबल पार्ट्स आहेत. इथे 3D मध्ये आपण त्याचे नावं बघू. ही स्क्रू जॅकची याला म्हणतात बॉडी, बॉडी ऑफ स्क्रू जॅक. हा स्क्रू जॅकचा नट आहे, नट यामध्ये टाकतात. हा स्क्रू जॅकचा स्पिंडल आहे. हा स्क्रू जॅकचा कप आहे. हा टॉमी बार आहे. हे वॉशर आणि हा सेट स्क्रू. इतके स्क्रू जॅकचे वेगवेगळे पार्ट्स आहेत. आय होप यू अंडरस्टँड दिस 7 पार्ट्स. स्क्रू जॅक कन्सिस्ट ऑफ ओनली दिस 7 पार्ट्स. म्हणजे या 7 पार्टचे तुम्हाला डिटेल्स काढायचे आहेत आणि या 7ही पार्टचे तुम्हाला असेंब्ली काढायची आहे. तेवढाच आपला इथे ऑब्जेक्टिव्ह आहे. कळत आहे? तर हे 7ही पार्टचं मी पुन्हा एकदा नावं सांगतो. या पार्टला म्हणतात बॉडी ऑफ स्क्रू जॅक. या पार्टला म्हणतात नट किंवा याला बुश पण म्हणतात. आणि हा स्क्रू म्हणजे हा स्क्रू आणि नट ह्याची असेंब्ली होते आणि हे दोन्ही पार्ट या बॉडीमध्ये जातात.
हा पार्ट आहे कप ऑफ स्क्रू जॅक. हा पार्ट आहे टॉमी बार. याच्या साह्याने आपण एफर्ट लावतो. आणि हे वॉशर आहे, या स्पिंडलच्या वरती ते फिट होते. आणि हा सेट स्क्रू आहे आणि आपण इथे टॉप साईडला लोड लावतो. कळत आहे? तर आपण हा व्हिडिओ इथे पाहिला. तर तुम्ही ही फिगर इथे पाहिली असेल. आपण इथे स्क्रू जॅकचे डिटेल्स पार्ट पाहतो. हे स्क्रू जॅकचे डिटेल्स पार्ट आपण थोडा मोठा व्ह्यू केला. ही स्क्रू जॅकची बॉडी आहे, बॉडी ऑफ स्क्रू जॅक. एकदा छोट्या व्ह्यूमध्ये मी तुम्हाला सगळे पार्ट दाखवून देतो. हे स्क्रू जॅकचे डिटेल्स पार्ट्स आहेत. स्क्रू जॅकचे डिटेल्स पार्ट्स आहेत. हे बॉडी ऑफ स्क्रू जॅक. हा सेक्शनल फ्रंट व्ह्यू आहे बॉडीचा. हा त्याचा हाफ टॉप व्ह्यू त्याने काढलेला आहे, कारण अननेसेसरी स्पेस त्याने रिड्यूस केलेली आहे आणि हाफच व्ह्यू काढलेला आहे. हाफ व्ह्यूमधून सुद्धा आपल्याला पूर्ण जस्टिफिकेशन होऊ शकते, म्हणून त्यांनी हाफ व्ह्यू इथे काढलेला आहे. त्यानंतर हा तुमचा बुश आहे. या बुशलाच नट असेही म्हणतात. ते नंतर थर्ड पार्ट हा स्क्रू आहे. आपण बॉडीचं मटेरियल पाहू. बॉडीचं मटेरियल कास्ट आयर्न आहे आणि या असेंब्लीसाठी एकच बॉडी लागते. नंतर बुशचं मटेरियल आहे माइल्ड स्टील आणि त्याचा 1 नंबर आहे. बुशला इंटरनल स्क्वेअर थ्रेड आहेत. इंटरनल स्क्वेअर थ्रेड. हा तुमचा स्क्रू आहे, याला स्पिंडल देखील म्हणतात. स्पिंडल किंवा स्क्रूला एक्सटर्नल स्क्वेअर थ्रेड लावलेले आहेत. हा स्क्रू या नटमध्ये किंवा बुशमध्ये इन्सर्ट होतो आणि हे दोन्ही पार्ट या बॉडीमध्ये जातात. अशा पद्धतीने असेंब्ली या 3 पार्टची होते. नंतर 4th नंबरचा पार्ट आहे कप. हा कपचा सेक्शनल व्ह्यू त्याने दाखवलेला आहे, फ्रंट व्ह्यू. हा कपचा टॉप व्ह्यू. नंतर 5th नंबरचा आपला पार्ट आहे वॉशर. वॉशरचं मटेरियल आहे माइल्ड स्टील, 1 नंबर. नंतर सेट स्क्रूचं मटेरियलसुद्धा माइल्ड स्टील आहे, तो सुद्धा 1 नंबरमध्ये आपल्याला लागतो. मी याची आता आणि हा शेवटचा पार्ट आहे टॉमी बार. टॉमी बारचं मटेरियल आहे माइल्ड स्टील, तो सुद्धा आपल्याला 1 नंबरमध्ये लागतो. कळत आहे? आय विल इन्क्रीज द साईज नाव. सो आय विल इन्क्रीज दिस साईज. तर सगळ्यात पहिले आपण बॉडीकडे जाऊ. बॉडी ऑफ स्क्रू जॅक. सो दिस इज द बॉडी ऑफ स्क्रू जॅक. बॉडी तुम्हाला हे सगळं दिसतं आहे ना क्लिअर? बॉडी ऑफ स्क्रू जॅक. दिस बॉडी कन्सिस्ट ऑफ. तुम्हाला हे सर्व क्लिअर दिसत आहे ना? थोडा सेपरेट करतो हा पोर्शन एवढा. दिस इज अ बॉडी ऑफ स्क्रू जॅक. बॉडी ऑफ स्क्रू जॅक consists of cast iron. CI means material cast iron and we require 1 number body. बॉडी ड्रॉ करायला अतिशय सोपी आहे. स्क्रू जॅकच्या परीक्षेमध्ये तुम्हाला 16 मार्काला डिटेलचा प्रश्न आला, सगळ्यात पहिले बॉडी चालू करून द्यायची आणि ड्रॉ करत राहायचे, थांबायचे नाही. 16 मार्काचा क्वेश्चन आहे, आपल्याला 4 तास परीक्षेमध्ये दिलेले आहेत, त्यामुळे आपल्याला ड्रॉ करायला जास्तच अवघड नाही. तर ही बॉडी ऑफ स्क्रू जॅक आहे. बॉडी ऑफ स्क्रू जॅक ही जे स्क्रू जॅकची आता या बॉडीची टोटल हाईट आपण एकदा मोजून घेऊ. या स्क्रू जॅकच्या बॉडीची ही जी बॉडी आहे ही त्याची बेस प्लेट आहे, त्याची हाईट 20 आहे आणि हा जो कोनिकल पोर्शन आहे, फ्रस्टम टाईप कोनचा पोर्शन आहे, त्याची हाईट 125 दिलेली आहे आणि बाहेर हा थोडा एनलार्ज टाईप पोर्शन दिलेला आहे, त्याची हाईट 40 आहे. म्हणजे 20 आणि 125 145 होतात. 145 आणि 40 185. टोटल हाईट झाली 185. म्हणजे या बॉडीची टोटल हाईट 185 झालेली आहे. 185. या बेस प्लेटची जी डायमीटर आहे ती 140 mm आहे. 145 = 140.
इथे एम एम किंवा सेंटीमीटर दिलेलं नाही आहे. तर बाय डिफॉल्ट तुम्ही ड्रॉइंगमध्ये लक्षात घ्या, आपल्याला सर्व सिलेबस एम एममध्येच आहे. ऑल डायमेन्शन्स आर इन एम एम ओनली. आपल्याला एम एममध्येच ड्रॉ करायचं आहे. तर याची जी आउटसाईड डायमीटर आहे 5 = 140 झाली. बेस प्लेटची हाईट 20 झाली. नंतर आतमध्ये एक बारीक रिसेस त्याने दाखवलेली आहे बॉडीमध्ये. त्याची जी हाईट आहे ती 3 mm दाखवलेली आहे आणि त्या रिसेसची डायमीटर 100 दाखवलेली आहे. वरून जेव्हा तुम्ही टॉप व्ह्यूने पाहता तेव्हा हे 100 mm ची रिसेस आपल्याला दिसत नाही, त्यामुळे ती इथे डॉटेड टॉप व्ह्यूमध्ये त्याने दाखवलेला आहे. कळत आहे? नंतर हा फ्रस्टम ऑफ कोन ही 100 mm डायमीटर इथे त्याने दाखवलेली आहे, 100 mm डायमीटर. आणि वरती तुम्ही जसं जाल या आतमध्ये 5 = 50 म्हणजे आतली ही 50 mm डायमीटर आहे आणि बाहेरची ही जी डायमीटर आहे ही 75 त्याने इथे दाखवलेली आहे. म्हणजे 50 mm डायमीटरचं डार्क सर्कल आपल्याला दिसेल, 50 mm डायमीटरचं. नंतर 50 mm डायमीटरचं डार्क सर्कल आपल्याला दिसेल. 75 mm डायमीटरचं आपल्याला पुन्हा डार्क सर्कल दिसेल. म्हणजे टॉप व्ह्यूमध्ये आपल्याला हे 4 सर्कल काढायचे आहेत आणि त्याचा हाफ टॉप व्ह्यूज फक्त काढायचा आहे. म्हणजे कम्प्लीट टॉप व्ह्यू काढायची गरज नाही, कारण की अननेसेसरी स्पेस आपल्याला अवॉइड करायची आहे. म्हणजे जी अननेसेसरी आपण स्पेसचं युटिलायझेशन करत आहे. तर करेक्ट, म्हणजे सगळे ड्रॉइंगच्या ज्या गुड प्रॅक्टिसेस आहेत त्या आपण इथे इम्प्लिमेंट करतो आहे. तर ही जी आउटसाईड डायमीटर आहे ती 140 आहे. 5 = 140. हे डॉटेड जे आहे हे रिसेस आहे, किंवा हा जो व्ह्यू दिसतो आहे हा रिसेस आपल्याला दिसत नाही, ते डॉटेड 100 mm आहे. नंतर 50 mmचं हे सर्कल आपल्याला डार्क दिसतो. बाहेरचा 75 mmचा पुन्हा आपल्याला डार्क दिसतो. हे टॉप व्ह्यूमध्ये आपल्याला हे टॉप व्ह्यू काढण्यासाठी अतिशय सोपं आहे. कंपासमध्ये 140 mm डायमीटर, 100 mm डायमीटर, 75 mm डायमीटर आणि 50 mm डायमीटर, म्हणजे त्याच्या रेडियस घ्यायचे आणि तेवढे आर्क सेमी सर्कल आपल्याला टॉप व्ह्यूमध्ये काढायचे आहे. त्यामुळे टॉप व्ह्यू काढण्यासाठी अतिशय सोपा आहे. टॉप व्ह्यू काढायला तुम्हाला जास्तच अडचण येणार नाही. नंतर आपण फ्रंट व्ह्यूकडे बॉडीच्या वळू. बॉडीच्या फ्रंट व्ह्यूकडे वळल्यानंतर आता ही 20 mm ची हाईट आहे आणि त्याची डायमीटर होती 140. नंतर या इथे जी इनसाईड याचा मग ॲक्सिस मारून घ्यायचा आहे 140. म्हणजे हा सेंटर लाईनचा ॲक्सिस आहे हा 70 mm वर येईल. 70 mm वर ॲक्सिस आल्यावर या इथली जी डायमीटर आहे ती 100 आहे. म्हणजे या पॉईंटपासून इकडे 50 आणि इकडे 50, म्हणजे इथून तर इतकं डिस्टन्स किती येईल 20. हे पण डिस्टन्स 20, कारण आतली डायमीटर 100 आहे आणि बाहेरची डायमीटर किती होती 140. म्हणजे इकडे 20 उरले आणि इकडे 20 उरले, आतलं आलं 100. हे आल्यानंतर आपल्याला इथून या पॉईंटपर्यंतची डायमीटर किती आहे 75. या इथून तर इतकी हाईट 125 आहे. कळत आहे? या पॉईंटपासून 125 हाईट आहे आणि या पॉईंटला डायमीटर त्याने किती दिलेली आहे 75. या डायमीटर 75 इथे ड्रॉ करून घ्या एक हॉरिझॉन्टल लाईन मारून. सर्व कन्स्ट्रक्शन तुम्हाला 2H पेन्सिलने ड्रॉ करायचं आहे. H पेन्सिलचा वापर सध्या करायचा नाही आहे. एकदा सर्व आपलं म्हणजे बॉडी एक रफ ड्रॉ करून झाल्यानंतर आपल्याला ॲक्च्युअल शेप समजल्यानंतर नंतर H पेन्सिलचा वापर करायचा आहे. ही हाईट 125 mm आहे. या इथपर्यंत हे 2 पॉईंट मिळाल्यानंतर इथून तर वरपर्यंतची हाईट 40 mm आहे. इथून तर इथपर्यंत 40 mm. त्याची डायमीटर आहे 75. नंतर आतली डायमीटर आहे 50. आतली डायमीटर इथपर्यंत आपण काढून घ्यायची आहे 50 आणि 50. कळत आहे? नंतर या इथे 50 या पॉईंटला आल्यानंतर इथून या पॉईंटपासून याचं डिस्टन्स 9 mm, कारण या वेबची थिकनेस बॉडीची जी ही बॉडी आतमध्ये हॉलो आहे.
याची जी थिकनेस आहे 9 दाखवलेली आहे, म्हणजे इथपर्यंत 50 आहे आणि हे 9 mm, म्हणजे इकडचं 9 आणि इकडचं 9, 50 आणि 9 59, 59 आणि 9 68, म्हणजे 68 mm या इथपर्यंत आतमध्ये ती रिसेस आलेली आहे. ही जी इतका गॅप तुम्हाला दिसतो आहे याचे डायमीटर 68 mm आहे, कारण बाहेरचं 75 आहे, आतलं 50 आहे, पण ही थिकनेस इकडे 9 आणि इकडे पण युनिफॉर्मच असेल, म्हणजे इकडे 9 आणि इकडे 9 18, 50 आणि 18 68, आणि बाहेरची डायमीटर तर 75 आहे. अशा पद्धतीने हा थोडा गॅप निर्माण होईल. हा गॅप निर्माण झाल्यानंतर मग आपण इथे आल्यानंतर ही लाईन आणि ही 100 mm ची लाईन डायरेक्टली इन्क्लाइंड लाईन जॉईन करून टाकायची आहे. आणि इथे आपण 50 mm पर्यंत आलेलोच आहे, हा 9 mm चा गॅप आपण सोडलेलाच आहे, म्हणून हे डायरेक्टली खालपर्यंत याला पॅरलल लाईन मारून घ्यायची आहे, म्हणजे 9 mm ची युनिफॉर्म थिकनेस आपल्याला मिळेल. कळत आहे? तर इथे आपण अशा पद्धतीने बॉडी ड्रॉ केलेली आहे. हे 3 ट्रायंगल कशाचे दाखवतात, H7 काय मी आपल्याला नंतर सांगेल. सध्या आपण प्रायमरी जस्ट बॉडीचं स्ट्रक्चर ड्रॉ करतो आहे. कळत आहे? मी पुन्हा एकदा रिपीट करतो, हाऊ टू ड्रॉ बॉडी ऑफ स्क्रू जॅक. स्क्रू जॅकची बॉडी ड्रॉ करत असताना सगळ्यात पहिले एक हॉरिझॉन्टल लाईन मारून घ्या, त्याच्यावरती हे 140 mm बेस प्लेटची डायमीटर त्याने दाखवलेली आहे, म्हणजे या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंतचं डिस्टन्स 140 mm आहे. त्याला डिवाईड करा 70 mm, हा सेंटर ॲक्सिस मारून घ्या, हा खालपर्यंत टॉप व्ह्यूपर्यंत घेऊन टाका. नंतर या बेस प्लेट इथे काढायची आहे. बेस प्लेटची हाईट तुमची 20 mm आहे. बेस प्लेटची हाईट 20 mm काढल्यानंतर या पॉईंटपासून वरपर्यंतची एक लाईन मारून घ्या. 125 mm वर एक हॉरिझॉन्टल 2H पेन्सिलने फेंट लाईन मारून घ्या. त्यानंतर येथे सेंटर ॲक्सिसपासून इकडे 75 mm डायमीटरचे, म्हणजे 70 mm डायमीटर आहे इथे, इथून तर या पॉईंटपर्यंतचं डिस्टन्स 75 mm आहे. 75 म्हणजे इथून इतकं 75 आणि इथून इतकं 75, म्हणजे या सेंटर लाईनपासून इकडे 37.5 इकडे आणि 37.5 इकडे, आणि इथून वरपर्यंतची हाईट आहे 40. वरपर्यंतचे 40 जायचं, इथे क्लोज करून टाकायचं. आतली जी होल आहे त्याची डायमीटर 50 आहे. फाय इक्वल टू 50, म्हणजे सेंटर लाईनपासून इकडे 25 आणि सेंटर लाईनपासून इकडे 25, अशा पद्धतीने आपण येणार आहे. इकडे 25 आणि इकडे 25, त्याच्यानंतर इकडे 25 आणि इकडे 25 आल्यानंतर आपण ते खाली घेऊन टाकलेलं आहे. हे आपल्याला 2 पॉईंट मिळतील त्या फेंट लाईनवरती. नंतर या वेबची जी ही बॉडीची जी ही थिकनेस आहे ती 9 mm आहे, म्हणजे इथे तर आपली 50 mm डायमीटर होती, आणि हे या साईडचं 9 म्हणजे 59, आणि या साईडचं 9 59 आणि 9 68, म्हणजे ह्या इथे रिसेस दाखवली आहे की नाही, आतमध्ये आलेली आहे की नाही, याची इथे डायमीटर 68 आहे, आणि बाहेरची डायमीटर त्याने इथे 75 mm दाखवली आहे, म्हणजे आतली डायमीटर 68 आणि बाहेरची डायमीटर 75. अशा पद्धतीने डायमीटर त्याने दाखवलेले आहेत. त्याच्यानंतर ह्या लाईन 68 पासून आल्यानंतर आतमध्ये ही डायमीटर बेस प्लेटच्या 20 mm हाईटला ही 100 आहे, म्हणून हा पॉईंट आणि हा पॉईंट एकमेकाला जॉईन करून घ्या. इकडूनही हा पॉईंट आणि हा पॉईंट एकमेकाला जॉईन करा, आणि 50 mm चे हे 2 पॉईंट जे तुम्हाला मिळाले होते तिथून डायरेक्टली खाली घ्या. अशा पद्धतीने आपण बॉडी ऑफ स्क्रू जॅक ड्रॉ करतो आहे, आणि आतमध्ये इथे रिसेस दिलेली आहे 3 mm हाईटची, आणि त्याची डायमीटर आहे 100. तुमच्या कंपासमध्ये एक डिस्टन्स डायमीटर घ्या, हे 50 mm, हे 75 mm, हे डॉटेड जे आहे ते 100 mm, आणि बाहेरचं 140 mm, म्हणजे त्याच्या रेडियस तुम्हाला 25, 37.5, 50 आणि 70 अशा रेडियस घेऊन या 4 सर्कल मारायचे आहेत.
तिथं पार्ट नंबर 1 त्याला नाव द्यायचं आहे, त्याला म्हणायचं आहे बॉडी. बॉडी इज मेड अप ऑफ कास्ट आयर्न हॅविंग 1 नंबर. नंतर सेकंड पार्ट तुमचा येतो बुश. हे बुश यामध्ये इन्सर्ट होतं. ही बॉडी आहे, ही बॉडी आपली आता ड्रॉ करून झाली आहे. नंतरचा आपला नेक्स्ट पार्ट आहे हा बुश. कळत आहे? हा बुश, बुशचं मटेरियल आहे माइल्ड स्टील. त्याचा नंबर म्हणजे एकच बुश आपल्याला लागते. हा बुश, हे बुशला आहे इंटरनल स्क्वेअर म्हणजे स्क्वेअर थ्रेड दिलेले आहेत. त्याची डायमीटर आहे 40, म्हणजे 40/6चे राईट हँड थ्रेड. 40/6 राईट हँड थ्रेड. म्हणजे याची जी इंटरनल डायमीटर आहे बुशची ती 40 आहे. ही आउटसाईड डायमीटर 50 आहे. म्हणजे 50 mm डायमीटरचं बुश इथे बसते. तुम्हाला समजलं असेल, 50 mm डायमीटरचं बुश इथे असेंबल होईल. सिम्पल आहे. पाहिल्यावर आपण बारकाईने त्याला पाहिलं तर आपल्याला लक्षात येऊन जातं इथे 50 mm डायमीटरचं बुश इथे बसेल. त्याच्यानंतर इथे इंटरनल स्क्वेअर थ्रेड दिलेले आहेत. त्याची डायमीटर इंटरनल डायमीटर 40 आहे आणि ते थ्रेड 40/6 म्हणजे 6 mmचं पीचचं थ्रेड बनवलेले आहेत. आणि ही कॉलर आहे बुशची, म्हणजे ती इथे येऊन टेकते कॉलर. त्या कॉलरची डायमीटर आहे 88. बुशची तुमची टोटल हाईट 45 आहे. बुशची टोटल हाईट किती आहे? 45. कळत आहे? हे 9 mm ची कॉलर आहे, ती इथे बसते. आणि हा त्याच्या वरतीची हाईटसुद्धा 9 mm आहे. म्हणजे हा इतका पार्ट कितीचा आहे तो, ही हाईट 27चा. कळत आहे? हा 27ची ही हाईट येईल बघा. 27 9 36, 36 9 45. ही एवढी हाईट, म्हणजे ही टोटल हाईट तुमची, टोटल बुशची हाईट 45 mm आहे. हे बुश या इथे इन्सर्ट होतं, म्हणजे बॉडी आणि बुश या इथे इन्सर्ट होईल. नंतर हा स्क्रू याच्यामध्ये इन्सर्ट होतो. अशा पद्धतीने आपले 2 पार्ट आपण कंप्लीट केलेले आहे. आपण याची पुन्हा असेंब्लीसुद्धा पाहणार आहोत, पण आपण सध्या हे 2 पार्ट ड्रॉ करू. तुम्ही तुमची स्केचबुक घेऊन, H2H पेन्सिल घेऊन हे दोन्ही पार्ट ॲज इट इज जसेच्या तसे ड्रॉ करायचे आहेत. दिस 2 पार्ट यू हॅव टू ड्रॉ ॲज इट इज. दिस इज अ बुश ऑफ स्क्रू जॅक अँड दिस इज द बॉडी ऑफ स्क्रू जॅक. You have to draw as it is these 2 parts. कळत आहे? मी पुन्हा एकदा बुश रिपीट करतो. बुशची आउटसाईड डायमीटर 50 mm आहे. या कॉलरची डायमीटर 88 mm आहे. बुशमध्ये इंटरनल स्क्वेअर थ्रेड आहे. स्क्वेअर थ्रेड 40/6 राईट हँड थ्रेड दिलेले आहेत बुशचे. हे राईट हँड थ्रेड इथे दिलेले आहेत. कळत आहे? आणि याची डायमीटर 88 आहे. याची हाईट 9 mm आणि वरती 9 mm. म्हणजे 45 मधून 18 गेले, हे 9 आणि हे 9, म्हणजे उरले 27. इथून तर इतका 27, म्हणजे 27 mmचा पोर्शन आतमध्ये बुशचा जाईल. कळत आहे? 27 mmचा पोर्शन बुशचा आतमध्ये जातो. हे झालं आपलं बुश. आपण इन नेक्स्ट लेक्चर वी सी द रिमेनिंग पार्ट्स. आता सध्या आपण फक्त 2 पार्ट्स ड्रॉ केलेले आहे. आता सध्या तुम्ही हे दोन्ही पार्ट ॲज इट इज जसे आहे तसे काढून घ्यायचे आहेत. हे दोन्ही पार्ट मी जे हायलाईट केलं आहे ब्ल्यू कलरने, हे दोन्ही पार्ट तुम्ही जसे आहे तसेच्या तसे इथे काढून घ्यायचे आहेत. हे 2 पार्ट, बॉडी ऑफ स्क्रू जॅक अँड बुश ऑफ स्क्रू जॅक. आपण इथे थांबू. पुढच्या लेक्चरला आपण पुन्हा